अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करणार। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्प महत्त्वाचा। महाविकास आघाडी विधान परिषदेची तिसरी जागा लढण्याच्या तयारीत। ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांचं नाव चर्चेत। विधान परिषदेसाठी शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देऊ नये, ठाकरे गटातल्या काहींचा सूर। तर उद्धव ठाकरेंशी चर्चा करू, जयंत पाटलांचं वक्तव्य। भाजपची उद्या दिवसभर चिंतन बैठक। भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 18 ते 19 आमदारांकडून आम्हाला संपर्क। रोहित पवारांचा मोठा दावा। अमोल मिटकरींनी दावा फेटाळला। शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीच्या हस्तक्षेप याचिकेला आर्थिक गुन्हे शाखेचा विरोध। आम्ही दोनदा तपास केला, घोटाळा झालेलाच नाही, आर्थिक गुन्हे शाखेची भूमिका। बीड जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये काल रात्री 10 ते 12 दुकानांना अज्ञातांनी लावली आग। लाखो रुपयांचं नुकसान। लातूरमधल्या नीट घोटाळा प्रकरणातल्या दुसऱ्या आरोपीचंही निलंबन। झेडपी शाळेचा उपशिक्षक संजय जाधव निलंबित। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई। नाशिकमध्ये गर्दीच्या पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी ऑनलाईन पास घ्यावा लागणार। संभाव्य अपघात टाळण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आदेश। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1च्या छताचा काही भाग कोसळला। एकाचा मृत्यू, 5 जण जखमी। दिल्लीला जाणारी अनेक विमानं रद्द। राजधानी दिल्लीमधले अनेक भाग जलमय। पाणी भरल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी। राजघाटावरही सर्वत्र पाणी साचलं। मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी। गोरेगाव ते विलेपार्ले दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा। आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। देहू नगरीत वारकऱ्यांची मानदियाळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।